नमस्कार मित्रांनो आज 26 जानेवारी 2025 भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन आहे। तर मागे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी सिंधुदुर्गचा उपकिल्ला म्हणजे पद्मगड किल्ला आहे। तर या ठिकाणी प्रथमच म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा झेंडावंदन होत आहे। भारताचा 76वा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मालवण पोलीस प्रशासनाच्या वतीने म्हणजेच शासकीय झेंडावंदन या ठिकाणी पहिल्यांदाच होत आहे। तर झेंडावंदनाचा हा जो शासकीय सोहळा तो आपण पाहण्यासाठी आणि या सोहळ्याचा प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता ही वाट आहे। आता थोड्या वेळाने या ठिकाणी ओटी लागून वाट तयार होणार आहे, पण आपण वाट बघणार नाही। आपण आता चालत त्या पद्मगड किल्ल्यावर जाणार आहोत आणि या ठिकाणी प्रथमच होणारे झेंडावंदन आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर थोडासा पद्मगड किल्ल्याचा इतिहास पण जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण आता समुद्रामधून चालत आहोत। काही वेळाने या ठिकाणी पूर्णपणे ओटी येणार आहे। तर आता आपल्याला या ठिकाणी पाण्यातून चालावे लागत आहे। समोर हा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी बांधलेला जलदुर्ग किल्ले सिंधुदुर्ग मोठ्या दिमाखात मालवणच्या अरबी समुद्रात उभा आहे आणि या बाजूला सिंधुदुर्ग किल्ल्याचा उपकिल्ला किल्ले पद्मगड आहे। लगेचच आपल्याला किनारा आता भेटणार आहे, थोडं अंतर राहिलेलं आहे। पाण्याच्या लाटाने आपल्याला भिजायला होत आहे। तेव्हा हे उडताय ते सीगल आहे। आमची माणसांची चावल लागल्यामुळे त्यांचा थवा होता तिथे बीचवर, तिथे उडाले। हे तुम्ही पाहताय हा कचरा नसून हा समुद्री शेवाळ आहे। एक उत्कृष्ट प्रकारचं खत आहे हे। स्थानिक लोक हे जे समुद्री शेवाळ आहे हे खत म्हणून उपयोग करतात, माडांना घालतात। या ठिकाणी काही पर्यटक पण आलेले आहेत। मागे वळून तुम्हाला दाखवतो, सूर्य उगवलाय। सकाळचे 7:30 वाजून गेले। 7:30 टायमिंग होतं, पण समुद्रातून वाट असल्यामुळे थोडासा पाठीपुढे होत आहे झेंडावंदनाचा कार्यक्रम। चालत आल्यामुळे थोडी दमछाक होत आहे। आपण बीचवरच गाडी लावली आपली, तिथून आता चालत आलेले आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समोर जमलेले नागरिक आहेत, पत्रकार बंधू पण आहेत। जवळजवळ आपण पद्मगडाच्या जवळ पोचलेलो आहोत।
हो नमस्कार. या ठिकाणी पाहू शकता हे पद्मगडाचे प्रवेशद्वार आहे. सर्व मंडळी इथे जमलेली आहे. या ठिकाणी महापुरुषाची एक देवस्थान आहे. या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. प्रथम आपण महापुरुषाचे दर्शन घेऊया. साथ राष्ट्रगीत सुरू कर.
Red Nation. कुठल्या प्रकारची घटना नव्हती किंवा संविधान नव्हतं, परंतु 1947 साली आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर 2 वर्षाच्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना त्या देशाची घटना लिहिण्यासाठी सांगण्यात आलं होतं आणि ती घटना 26 जानेवारी 1949 रोजी त्याला संसदेमध्ये मान्यता मिळाली आणि खऱ्या अर्थाने आपला देश संविधानिक देश म्हणून सुरू झाला. लोकशाही मार्ग या ठिकाणी आपल्या देशामध्ये सुरू झाला आणि त्याची खरी सुरुवात, त्याचा अंमल 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झाला आणि तेव्हापासून हा दिन हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यामुळे आजच्या दिनी ज्या स्वातंत्र्य सैनिकांमुळे आपला देश स्वतंत्र झाला त्यांना अभिवादन करण्याचं हा आजचा दिवस आहे. त्यामुळे आपण स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून आजचा हा दिवस साजरा करूया. आज या ठिकाणी पहिल्या प्रथम शासनामार्फत या पद्मगडावर, ज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, महाराजांनी या ठिकाणी वास्तव्य केल्याच्या ऐतिहासिक गोष्टी इतिहासात नमूद केलेल्या आहेत. या ठिकाणी आणि मालवणाला 3 ठिकाणी गड किल्ल्यावर ध्वजारोहण झालेले आहे. त्याच्यामुळे या स्वातंत्र्य सैनिकांना आपण आज मानवंदना दिलेली आहे. थँक्यू. पद्मगडाच्या किनारपट्टीवर आम्ही लहानाचे मोठे झालो आणि नेहमी काही ना काही उपक्रम आम्ही इथे राबवत होतो. आज आमच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक आणि संस्मरणीय क्षण आहे. इथे एक झेंडावंदन होत आहे. दरवर्षी आम्ही दांडीवासीयांतर्फे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला स्वतःहून शासनाला सहकार्य करून हा उपक्रम चालू ठेवू हे आम्ही शासनाला आश्वासन देत आहोत. तसेच हा पद्मगड जो आहे याचं एक विकसित करणे आणि पर्यटकदृष्ट्या विकसित करणे हा सुद्धा उपक्रम आम्ही काही वर्षात चालू करणार आहोत, जेणेकरून देश विदेशातले पर्यटक इथे येतील. आणि शिवाजी महाराजांचा हा जो बालेकिल्ला आहे, म्हणजे सिंधुदुर्गाचा बालेकिल्ला, पूर्वी इथे नेव्हल डॉक होतं, म्हणजे इथे सगळ्या आपल्या बोटी, आरमारच्या बोटी इथे बांधणी करायचं, रिपेअरिंग व्हायचं. तर याला जे ऐतिहासिक महत्त्व आहे आरमारी, तर त्याच्या दृष्टीने एक पर्यटकदृष्ट्या विकसित कसा व्हावा या दृष्टीने सुद्धा आम्ही तिथे स्थानिक भूमिपुत्र प्रयत्न करत आहोत, हे आम्ही शासनाला ग्वाही देतो. या ठिकाणी ही किल्ल्याच्या तटबंदीवर जायची वाट आहे. समोर पाहू शकता त्या ठिकाणी शासकीय झेंडावंदन झालं होतं. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच या ठिकाणी पद्मगडावर झेंडावंदन झालं. समोर किनारा आहे, मालवण शहराचा दिसत आहे. ही तटबंदी आहे.
हा नजारा आहे पद्मगडाचा. तर मित्रांनो, आता हा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी झेंडावंदन केलं होतं. हा कार्यक्रम आटपून आता आपण शहरातील इतर भागात जे झेंडावंदन आहे त्यासाठी पण आता आपण जाणार आहोत. पद्मगडाचा जो इतिहास आहे तो आपण पुढच्या व्हिडिओत करायचा आहे, कारण आपल्याला आता वेळ नाही आहे. आपल्याला लगेचच इतर ठिकाणी जी झेंडावंदन आहेत म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे त्याचं पण व्हिडिओ चित्रण आपल्याला करायचं आहे. तर या ठिकाणी आता आपण थांबतोय. तर हा प्रजासत्ताक दिनाचा झेंडावंदनाचा जो कार्यक्रम होता पद्मगडावर, भारताच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 76वा आज प्रजासत्ताक दिन आहे, त्याचं झेंडावंदन इथे शासकीय इतमामात करण्यात आलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी.